नमस्कार, आपण पाहत आहात जनसभा टीव्ही। गेल्या 13 वर्षांची अखंड परंपरा। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टीव्हीला सबस्क्राइब करा। सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार विभाग पाटण तालुका अंतर्गत जय हनुमान क्रिकेट क्लब घाटेवाडी तालुका पाटण आयोजित कैलासवासी सरसाबाई पांडुरंग साळुंखे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ क्रिकेट चषक मानसरोवर कामोठा येथे संपन्न झाला। श्री कॅप्टन शिवाजी साळुंखे, माननीय श्रीकृष्ण विष्णू साळुंखे, प्रणय उद्योग समूह सातारा संस्थापक श्री विकास जाधव, श्री योगेश जाधव यांनी केले। यामध्ये पाटण तालुक्यातील 16 संघांनी सहभाग घेतला होता। या समृद्धी चषकाची विजेता संघ सूर्याची वाडी तालुका पाटण यांनी जिंकले। बक्षीस वितरण कॅप्टन श्री शिवाजी साळुंखे व श्री कृष्णत साळुंखे यांनी केले। या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिले होते श्री जयवंत घाडगे, पोपटराव कदम, उत्तम शिर्के, विजय धुमाळ, भरत पवार, मुंबई पोलीस सागर पवार, राम सावंत, सचिन जाधव। या चषकामध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांना श्री कॅप्टन शिवाजी साळुंखे यांनी संबोधित केले। जय हनुमान क्रिकेट क्लब घाटेवाडी आयोजित कैलासवासी सरसाबाई साळुंखे स्मृती चषक, प्रथम पारितोषिक श्री गणेश क्रिकेट टीम सूर्याची वाडी, द्वितीय पारितोषिक निमाजी देवी क्रिकेट क्लब कळंबे, तृतीय पारितोषिक श्री जोगेश्वरी स्पोर्ट्स क्लब डफळवाडी, चतुर्थ पारितोषिक धायटी, उत्कृष्ट गोलंदाज कुणाल जाधव कळंबे, उत्कृष्ट फलंदाज महेश जाधव कळंबे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अवी सपकाळ डफळवाडी, मालिकावीर दीपक सुर्वे सूर्याची वाडी। अशा प्रकारे बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला। हाय सर, बस मी कॅप्टन शिवाजी साळुंखे आणि आपण जय हनुमान क्रिकेट क्लब घाटेवाडी यांचं प्रथम मी सहर्ष स्वागत करतो। कारण त्यांनी एक टीमवर्क म्हणून जे काम केलं, मी 8 दिवस याच्यावरती प्रोजेक्टवर काम करतोय, मी बघतोय पण मतलब काय करतोय, कॉल करतोय सगळ्यांना, आणि त्यांनी जे हे चांगल्या पद्धतीचं नियोजन केलंय, त्यामुळे मी माझी मातोश्री कैलासवासी सरसाबाई साळुंखे स्मृती चषक हे मुंबईमध्ये झालं। माझ्या पूर्ण टीमला मतलब मी आता इन्फोसिसमध्ये काम करतो, माझी इन्फोसिस टीम, माझी आर्मीची टीम, सर्व टीम एकदम आज ऑन लाईव्ह पुरा तुमचा जो प्रोग्राम होता त्यांनी बघितलं आणि त्यांनी सांगितलं की या पाटण तालुका हा डोंगरदऱ्याला तालुका आहे। या तालुक्यातील सीमा एकत्र येऊन एवढं काम करणं सोपं नाही, आणि ते तुम्ही मला दाखवलं की पाटण तालुक्याची ताकद या मुंबई न्यू मुंबईसारख्या ठिकाणी कशी आहे, त्याबद्दल मी माझ्या कुटुंबाकडून सर्वांचं स्वागत करतो आणि एकच विनंती करतो, स्पोर्ट गेम एवढा मोठा करा, गेमवर एवढं मोठं बना की प्रत्येकाने तुमची वाहवा केली पाहिजे, टाइमपाससाठी गेम झाला नाही पाहिजे। मी बघितलं तुम्ही सर्वजण काम करून मिळेल त्या वेळात प्रॅक्टिस करून या ग्राउंडवरती आपण ते सकाळपासून जे कलाकौशल्य दाखवलं, त्या कलाकौशल्याचं मतलब राहणा करणं एवढं अवघड आहे। कारण एक खेड्यातली पोरं, कुणी कोचिंग नाही, कुठला कोच नाही, काय नाही, तरी सुद्धा आपण इथं आलात, आणि ते माझ्या मातोश्रीच्या स्मृती चषकाचं चषक आज विजेती टीम कोण आहे? विजेती टीम आज ऊपर सूर्याची वाडी। मी मॅपमध्ये बी नाव ऐकलं नव्हतं, पण ग्राउंडवर बघितलं। आज आमच्या अँकरने सांगितलं की तुम्हाला की हा 70 देशामध्ये आपल्या या टीमचं मी पिऱ्याच्या वाडीचं नाव उंच केलंय। तर मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो, सांग बल कधी बी तुम्ही काम कराल एकच ध्यान ठेवा, प्रथम आपल्या आईवडिलांचं नाव, सेकंड मी कोण आहे, आणि आपला तालुका, आपला जिल्हा, आपलं राज्य, आपला देश, याचं जर नाव तुम्ही कधी कोरलं पाटण तालुक्याचं, त्यावेळेला मी हमेशा तुम्हाला भेटण्यासाठी येईन। एक टीम आहे, एक टीम कमिटी आहे, आणि त्याच्यामुळे तुम्ही एकदम चांगलं काम केलं, त्याबद्दल मी तुमचं माझ्या परिवाराकडून सहर्ष स्वागत। या 16 टीमांनी भाग घेतला
त्या सर्व टीमांचं मी स्वागत करतो. आणि मेन जय हनुमान क्रिकेट क्लब आम्हाला जो घाटेवाडी आहे, मला माहीत नव्हतं की एवढं घाटेवाडीचं नाव, घाटेवाडीची टीम असे काम करेल, आणि ते तुम्ही मला करून दाखवलं. त्याबद्दल मी तुम्हाला तुमचं स्वागत करतो. राजकीय क्षेत्रातील मान्यवर, आर्मी पर्सन आणि एक सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचं मी माझ्या परिवाराकडून दुबारा स्वागत करतो. आणि टीमनं प्रत्येक म्हणजे कधी मला असा मोका द्या की आपली 2-4 मुलं आपल्या स्टेटच्या टीममध्ये आहेत, आपल्या जिल्ह्याच्या टीममध्ये आहेत, असं करा. हीच मी श्री राधाकृष्ण समोर प्रार्थना करतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.